नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विशेष सहाय्य योजनेतील जे लाभार्थी आहे म्हणजेच कोण की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत जे संजय गांधी निराधार अनुदान योजना असो, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना असो किंवा केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना, विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तीवेतन योजना ही सर्व योजना आहे ते राबविण्यात येत आहे व सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आता DBT पोर्टलद्वारे त्यांचे पैसे जमा करण्यास सुरुवात होणार आहे व सप्टेंबर महिन्याची जी निधी आहे ते ऑगस्ट महिन्यातच नवीन GR आला आहे व तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर सरकारने सांगितलेली माहिती आहे व हा GR 22 ऑगस्ट 2025 रोजी आलेला आहे. त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तुम्ही GR पाहू शकता. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत. आता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी म्हणजे कोणते की सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा श्रावण बाळ योजना आहे, वयोवृद्ध योजना आहे, विधवा योजना आहे, हे सर्व लाभार्थी आहेत त्यांचे जे पैसे आहेत ते DBT मार्फत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर आता इथे प्रस्तावना तुम्ही पाहू शकता. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना. आता पैसे कोणाला मिळणार त्याचं उत्तर मिळालं आहे की या सर्व लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहे. या योजनेतील जे लाभार्थी आहे त्यांना पैसे मिळणार आहे. दुसरा प्रश्न काय आहे की 2500 रुपये की 1500 रुपये जमा होणार आहे. तर लक्षात घ्यायचं आहे पुढे या GR मध्ये माहिती दिलेली आहे की माहे डिसेंबर 2024 पासून DBT मार्फत पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहेत आपल्याला. तर आता DBT द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025च्या अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करवायचे आहे. तर शासन निर्णय तुम्ही पाहू शकता. हे सर्व योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना सप्टेंबर 2025चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी सदर योजनेकरिता स्टेट ऑफ बँक इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजने ही बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रकारे हे जो काही तक्ता दिलेला आहे त्यात नमूद केलेला आहे की इथे मागणी क्रमांक 1 आहे, N3 आहे, त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा इतर खर्चासाठी ही माहिती इथे दिलेली आहे. पण या GR मध्ये कुठेही मेन्शन केलेलं नाही की नमूद केलं नाही की 2500 आपल्याला मिळणार आहे. तर लक्षात घ्यायचं आहे सध्या 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. एकूण इथे पैसे किती जमा झाले आहे तुम्ही पाहू शकता. व इथे आता एक सरकारला विनंती आहे की जसं सरकारी कर्मचाऱ्यांना तुम्ही ॲडव्हान्समध्ये पैसे देत आहे की म्हणजे ऑगस्ट 26 तारखेपर्यंत सप्टेंबर महिन्याचे तुमचे जे वेतन आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा करत आहे. परंतु आता आपल्याला जे काही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे जे काही लाभार्थी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे पैसे ॲडव्हान्समध्ये जर आले, ॲडव्हान्स म्हणजे काय आता सप्टेंबर म्हणजे सप्टेंबरमध्येच नाही की गणेश उत्सव आपल्याला सुद्धा आहे म्हणजे जे काही योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा आहे. जर त्यांना सुद्धा हे पैसे लवकरात लवकर 1 ते 2 दिवसांमध्ये जमा झाले तर अतिशय उपयोगी होणार आहे. आता 1500 रुपयांमध्ये काय होते हे सुद्धा माहिती आहे आपल्याला व लवकरात लवकर हे पैसे वाढीवप्रमाणे चालू व्हावे हे सुद्धा एक विनंती असणार आहे. कारण 1500 रुपये म्हणता 2500 रुपये दिव्यांग बांधवांना केले ते म्हणता 1-1.5 महिना झाला, परंतु वाढीव अनुदान या महिन्यापासून येण्याची अपेक्षा होती परंतु त्याबद्दल कोणतेही चिन्ह दिसत नाहीये. व बाकीचे योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा लवकरात लवकर पैसे वाढ होण्यासाठी सरकारने मदत करावी व निर्णय लवकरात लवकर घ्यावे हीच एक विनंती आहे. तुम्ही सुद्धा कमेंट करायचं आहे की तुम्हाला सुद्धा वाढीव अनुदान मिळायला पाहिजे आहे का व हे पैसे गणेश उत्सवाच्या पर्यंत म्हणजे गणपती बाप्पा येण्यापूर्वी तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजेलच आहे. कारण आता DBT मार्फत पैसे येणार याचा GR निघाला आहे. तर 1 ते 2 दिवसांमध्ये जर वितरण सुरू झाले तर जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा जमा होतील. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवायचं आहे जेणेकरून त्यांना सुद्धा समजणार आहे की हा GR आलेला आहे, सप्टेंबर महिन्याचे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे व गणपती बाप्पा म्हणजे गणेश उत्सवापूर्वीच आपल्या खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर जमा झाले पाहिजे अशी सरकारला विनंती करूयात. महत्त्वपूर्ण माहिती आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.